समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। नुकत्याच झालेल्या पलूस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये काँग्रेस पक्षाने घवघवीत यश संपादन करत 8 पैकी तब्बल 7 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजप पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले होते। या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते। पलूस पंचायत समितीचे सभापती पद इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने जगन्नाथ मोटे आणि हजराबी सलामत यापैकी कोणाची निवड होणार याबाबत तालुक्यात उत्सुकता होती। मात्र मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेत सभापती पदासाठी केवळ जगन्नाथ मोटे यांचा तर उपसभापती पदासाठी वैभव उगळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला। त्यामुळे या दोघांचीही अनुक्रमे सभापती व उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। सदर निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी विवेक काळे तसेच गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली। निवड जाहीर झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या हस्ते नूतन सभापती जगन्नाथ मोटे आणि उपसभापती वैभव उगळे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य हेमा पवार, सुवर्णा संपकाळ, प्रशांत नलवडे, हजराबी सलामत, शोभाताई हजारे आणि आनंदराव कुराडे यांचाही प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुदीप गडदे, पलूस पंचायत समितीचे सर्व नूतन सदस्य, मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव, शिवाजीराजे जाधव तसेच तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पलूस तालुक्याच्या सभापती आणि उपसभापती या आज निवडी झालेल्या आहेत। सभापती म्हणून जगन्नाथ मोटे आणि उपसभापती म्हणून वैभव उगळे यांची निवड झालेली आहे। आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा विचार आणि विकासाचा वारसा चालवण्याची जबाबदारी सभापती उपसभापतींच्या वरती आलेली आहे आणि निश्चितपणे या पलूस तालुक्याच्या विकासामध्ये साहेबांनी जी प्रगती केली, साहेबांनी जो विकास केला, तो जागा पकडून आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच गतीनं पलूस तालुक्याचा विकास करतील। सामान्य जनतेला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं काम निश्चितपणे सभापती आणि उपसभापती आमचे सर्व सदस्य त्याचबरोबर विरोधी पक्षातले काही सदस्य असतील यांना आम्ही एकत्रित घेऊन तालुक्याचा विकास साधण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल। आदरणीय उगळे सरांचा राजकीय वारसा वैभवरावांना मिळालेला आहे, काकींचा मिळालेला आहे आणि साहेबांचे निष्ठावंत म्हणून उगळे सरांच्याकडे पाहिलं जायचं आहे। पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी उपसभापती तालुक्याचं दिलेलं आहे। त्याचबरोबर एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती ज्यांना राजकीय वारसा नाही परंतु सर्वसामान्य लोकांचा आधार आहे, अशा व्यक्तीला पलूस तालुक्याचं सभापती पद मिळालेलं आहे। निश्चितपणे चांगल्या पद्धतीने ते काम करतील आणि काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा एक विचार आणि एक दिशा निश्चितपणे हे सभापती उपसभापती आणि आमचे सर्व पंचायत समिती सदस्य निश्चितपणे घेतील आणि तालुक्यातील सर्व नेते मंडळींचं त्यांना सहकार्य असणार आहेत। नुकतेच आमच्याबरोबर आमच्याचे विचार असणारे पांडुरंग संगपाळ यांनी सुद्धा एक विचाराचा वारसा घेऊन कदम साहेबांच्या विचाराचं वारसाचं काम बघून त्यांनी सुद्धा आपल्याबरोबर काम करण्याचं, आपल्या पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरवलं आहे आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा संगपाळ ह्या सुद्धा मोठ्या मताने विजय झालेले आहेत। पलूस तालुक्यातील आमचे 4 जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश लाड, सौ जाधव, संजय वर्षाताई जाधव, त्याचबरोबर सुद्यापा गर्दे आणि प्रतीक पाटील हे 4 जिल्हा परिषद सदस्य सुद्धा अतिशय तगडे उमेदवार आहेत। ते सुद्धा जनतेचा विकास आणि जनतेची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध असतील एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि पलूस तालुक्यातील सर्व मतदारांना, सर्व जनतेला धन्यवाद देतो की आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली। त्याबद्दल पलूस तालुक्यातील सर्व मतदारांचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
पलूस पंचायत समितीची सभापती उपसभापती पदाची नियुक्ती झाली. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं 7 सदस्य निवडून आले होते. यामध्ये सभापती पदासाठी आमचे ज्येष्ठ जगन्नाथ भाऊ मोठे यांची बिनविरोध सभापतीपदी निवड झाली आणि माझी उपसभापती पदासाठी वैभव उगळे निवड झाली. आमच्या दोघांवर पक्षाने आणि तालुक्याचे नेते महेंद्रप्पा लाड आणि आमचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांनी जो विश्वास ठेवलेला आहे तोच विश्वास आम्ही भविष्यात पार पाडू. याआधी डॉक्टर कदम साहेबांच्या विचारांनी चालणारा तालुका तशाच पद्धतीनं आम्ही त्याच विकासाचा वारसा भविष्यात चालू ठेवू. आम्ही दोघंही आणि आमचे सर्व सदस्य या जो जनतेने आमचा विश्वास ठेवलेला आहे तो निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडू एवढी या ठिकाणी आजच्या निवडीनिमित्त आशा व्यक्त करतो. परत एकदा मी डॉक्टर विश्वजित कदम साहेब, महेंद्रप्पा लाड यांचे आभार आहे आणि डॉक्टर कदम साहेब यांनी जो विकासाचा वारसा आम्हाला दिलेला आहे त्याचबद्दल बरोबर उगळे भावनी विकासाचा वारसा दिलेला आहे तो पुढे आम्ही निश्चितपणे चालू या निमित्ताने मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.